नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. कानशिवणी रोडवर ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला ठार तर 3 जण गंभीर जखमी. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया बंदोबस्तासाठी नागपूरकरिता होमगार्ड कार्यालयातून 200 कर्मचारी रवाना. RTE अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू. 16 ते 30 एप्रिल दरम्यान करता येणार अर्ज. अकोटफैल पूल बनला धोकादायक, अरुंद पुलामुळे वाहतुकीची होते कोंडी. श्रीरामनवमी पाहता राजराजेश्वर नगरी सजली. प्रमुख चौकात आकर्षक देखावे. आता सविस्तर बातम्या. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कानशिवणी जवळ एक ट्रॅक्टरचा हायड्रोलिक ओपन झाल्यामुळे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. या अपघातात एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. त्यापैकी 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार बार्शी टाकळी तालुक्यातील मोरगाव काकड येथील रहिवासी काही परिवार येळवण येथे देवदर्शनासाठी जात होते. या दरम्यान मोरगाव काकड येथून ट्रॅक्टर निघाल्यानंतर कानशिवणी नजीक ट्रॅक्टरचे हायड्रोलिक कोणाचा तरी हात लागल्यामुळे उघडले गेले आणि ट्रॅक्टरचा ट्रॉलीचा भाग वरच्या बाजूस येत असल्याचे पाहून ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टरमध्ये प्रवास करणारे 6 जण जखमी झाले तर एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव रेखा काकड असून जखमींमध्ये शंकर कंधारे, गोकर्ण शेंडोकार, वच्छलाबाई महल्ले, सावित्रीबाई कंधारे, राजकन्या काकड यांचा समावेश आहे. यामध्ये 3घांना अधिक प्रमाणात मार लागल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस व बार्शी टाकळी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने उचलून अकोला शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. सध्या जखमींवर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता अकोला होमगार्ड कार्यालयातून 200 कर्मचारी नागपूर येथे रवाना झाले. 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदान संपन्न होणार असून नागपूर येथे संपन्न होणाऱ्या मतदान प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी अकोल्यातील होमगार्ड रवाना करण्यात आले. आज सकाळी एसटी महामंडळाच्या बसेसमधून हे कर्मचारी रवाना करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर, रामटेक सह 2 मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून त्या अनुषंगाने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नागपूर येथील लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरिता 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे अकोला जिल्ह्यातून अकोला होमगार्ड कार्यालयातून 200 कर्मचारी नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेत बंदोबस्तासाठी आज सकाळी रवाना झाले. आज सकाळी अकोला शहरातील होमगार्ड कार्यालयात एसटी बसेसच्या माध्यमातून 200 कर्मचारी नागपूर निवडणूक बंदोबस्ताकरिता रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. 19 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी आणि 20 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत अकोला होमगार्ड कार्यालयाचे 200 कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत, अशी माहिती अकोला होमगार्ड कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. अकोला जिल्ह्यातील 1360 शाळांपैकी 1214 शाळांनी RTEची ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली. अकोला जिल्ह्याने शाळा नोंदणीचे उद्दिष्ट 100% पूर्ण केल्यानंतरही पालकांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर RTE अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख ठरली असून 16 ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींसाठी शिक्षण हक्क कायदा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार RTE अधिनियम 2009 अन्वये कलम 12FC नुसार व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील RTE पात्र शाळांना नोंदणी बंधनकारक होती.
त्यानुसार आरटीई पात्र शाळांनी नोंदणी केली आहे। प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याबाबतचे पत्र सोमवारीच जारी केले असून त्यानुसार 16 एप्रिलपासून आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या 1214 शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। त्यामध्ये अकोला मनपा 36, अकोला पंचायत समिती 299, अकोट 197, बाळापूर 138, बार्शी टाकळी 146, मूर्तिजापूर 164, पातूर 114, तेल्हारा 120 या शाळांचा समावेश असून अकोला जिल्ह्यात 13,732 जागा आहेत। या जागांसाठी आरटीईच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 16 एप्रिलपासून सुरुवात होत आहे। पालकांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे। अकोला शहरातून अकोट व पुढे मध्य प्रदेशाला जोडणारा तसेच दर्यापूरकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या अकोट फैल परिसरातील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिजचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करून पर्यायी पूल उभा करण्याची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। पुलावर दररोज मोठ्या प्रमाणात असणारी वाहनांची वर्दळ पाहता एखादी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। अकोला शहरातून अकोटकडे जाणारी जड व हलक्या स्वरूपाची वाहने तसेच दर्यापूर अकोट भागाकडून शहरात दाखल होणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे ओव्हरब्रिजवर अनेकदा ट्रॅफिक जाम लागलेला असतो। त्यामुळे एकाच वेळी वाहनांच्या होणाऱ्या गर्दीमुळे ओव्हरब्रिजला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रेल्वे ओव्हरब्रिजवर दररोज लागणारा ट्रॅफिक जाम दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत असून अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला पर्यायी ओव्हरब्रिज नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या पुलावर दररोज वाहनांचा चक्का जाम लागत असल्याने शाळकरी मुलांसह नोकरदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। कधी-कधी या ट्रॅफिक जाममध्ये रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडतात। या ट्रॅफिक जामला सुरळीत करण्यासाठी पोलिसांद्वारे योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। 17 एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असून त्यानिमित्ताने श्रीराजेश्वर नगरी सजली असून शहरातील पुरातन मोठे राम मंदिर अत्यंत आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे। यासोबतच शहरातील प्रमुख चौकात मोठे देखावे साकारण्यात आले आहेत। यामध्ये सिटी कोतवाली चौकात भव्य दिव्य श्री हनुमानाचा देखावा साकारण्यात आला आहे, तर गांधी चौकात राम दरबाराचा देखावा साकारण्यात आला आहे। रामभक्तीचा ऐतिहासिक उत्सव श्री रामनवमी शोभायात्रा समिती व विविध घटकांद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। 500 वर्षांनंतर अयोध्येत श्री रामललाचे भव्य मंदिर निर्माण होऊन सुवर्ण पर्वाला सुरुवात झाली। याच धर्तीवर सिटी कोतवाली चौक येथे 25 फूट भव्य महापराक्रमी हनुमान हा चलचित्र देखावा झांकी उभारण्यात आली आहे। यावेळी होणाऱ्या श्रीरामनवमी शोभायात्रेमध्ये धर्मध्वजासह 11 घोडेस्वार, यामध्ये बाल शिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, ताराबाई आणि इतर घोड्यांवर झांकी राहील। तसेच श्रीराम पादुकांसह 60 धार्मिक तत्वावर झांकी राहतील। 50 महिला दिंडी, 10 पुरुष वारकरी संप्रदाय दिंडी, ढोल पथकाचा समावेश राहील। कोतवाली चौकातील मोठ्या श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी निमित्त आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली। यावेळी होणारा श्रीराम उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। शहरातील गांधी चौकात राम दरबारसह हनुमानाचा आकर्षक देखावा साकारण्यात आला। यासोबतच कपडा बाजार परिसरातही आकर्षक देखावा साकारण्यात येत आहे। यावर्षी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्रीरामनवमी साजरी केली जाणार आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी ग्रामीण भागात मतदारांशी जनसंपर्क अभियान राबवून मतदारांशी संवाद साधला। मंगळवारी पंचगव्हाण, बेलखेड, हिवरखेड आदी भागात मतदारांसोबत संपर्क करून संवाद साधण्यात आला। अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांनी मंगळवारी पंचगव्हाण, बेलखेड, हिवरखेड आदी भागात प्रचार दौरा करीत मतदारांशी संवाद साधला। यावेळी माजी मंत्री अझहर हुसेन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, ॲडव्होकेट महेश गणगणे, विजय कौशल, शौकत अली शौकत व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत डॉक्टर अभय पाटील यांनी पंचगव्हाण गावात मतदार संपर्क अभियान राबवून मतदारांशी संवाद साधला। देशातील सर्व जाती जमातीच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीने मोठे कार्य केले असून अशा आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी करून मतदारसंघात विकासाची प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आवाहन नेत्यांनी केले। दरम्यान डॉक्टर अभय पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत
बेलखेड, हिवरखेड आदी गावात प्रचार अभियान राबवून रात्री बोरगाव मंजू व कानशिवणी येथे उपस्थित होऊन तेथील मतदारांशी संपर्क केला। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी सक्षम असून महाविकास आघाडीच्या शासन काळात सरसकट कृषी कर्ज माफी करण्यात आली होती, म्हणून विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन डॉक्टर अभय पाटील यांनी केले। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय शिधा वाटपात वाटला जाणाऱ्या तांदळात प्लास्टिकचे तांदूळ मिसळल्याचा गैरसमज सोशल मीडियावर पसरत आहे। तो प्लास्टिकचा नसून फोर्टिफाईड तांदूळ असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे। अधिक पोषक मूल्य असलेला गुणवत्तापूर्वक तांदूळ असल्याचा निर्वाळा पुरवठा विभागाने केला। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेअंतर्गत अनुज्ञेय तांदूळ दिला जात आहे। तांदूळामध्ये प्लास्टिकचा नव्हे तर पोषक तत्वे असलेला फोर्टिफाईड तांदूळ वितरित होत आहे। यामध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ए, B1, B2, B5, B6, B12, झिंक या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनविण्यात आला आहे। त्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे, असे पुरवठा विभागाचे म्हणणे आहे। दररोज खाण्यात वापरल्या जाणाऱ्या तांदळापेक्षा हा वेगळा दिसत असतो। नियमित तांदळापेक्षा या तांदूळाचे वजन कमी असल्याने तो पाण्यावर तरंगताना दिसून येतो। अधिक पोषक मूल्य असलेला गुणवत्तापूर्ण तांदूळ आहे, असा निर्वाळा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे। खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका परिसरातील 54 वर्षीय इसम व 21 वर्षीय युवकाने अल्पवयीन युवतीचे शारीरिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या प्रकरणात एका महिलेला ताब्यात घेतले असून दोन्ही आरोपी मात्र फरार झाले आहेत। पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत। खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका परिसरातील नातेवाईक असलेल्या एका 54 वर्षीय इसमासह 21 वर्षीय युवकाने नात्यातीलच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केले। एवढेच नव्हे तर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले। यामधून ती गर्भवती असल्याची ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। या प्रकरणी पीडित मुलीने खदान पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले आहेत। या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे। पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे। सकाळी भीषण गरमी तर सायंकाळी अवकाळी पावसाचे आगमन होत असल्यामुळे शेतकरी तसेच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। या अवकाळी पावसामुळे वातावरण बदलले असून त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे। अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढत असून गेल्या 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्याच्या वातावरणात बदल होत असल्याने दुपारी ऊन तसेच सायंकाळी पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून रोज सायंकाळी अवकाळी पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून दुपारी प्रखर उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत आहे। आज दुपारी पुन्हा 4 वाजतापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिक पुन्हा चिंतेत सापडले आहेत। वातावरणात होत चाललेल्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे। या अशा वातावरणामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। कानशिवणी रोडवर ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला ठार तर 3 जण गंभीर जखमी। पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया बंदोबस्तासाठी नागपूरकरिता होमगार्ड कार्यालयातून 200 कर्मचारी रवाना। RTE अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू। 16 ते 30 एप्रिल दरम्यान करता येणार अर्ज। अकोटफैल पूल बनला धोकादायक, अरुंद पुलामुळे वाहतुकीची होते कोंडी। श्री रामनवमी पाहता राजराजेश्वर नगरी सजली, प्रमुख चौकात आकर्षक देखावे। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।